नमस्कार मित्रांनो, वरद ऑनलाईन गव्हर्नमेंट जॉब अपडेट्समध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आता आपण जर 12वीला अपेअर असाल किंवा आपण 12वीची परीक्षा पण दिलेली असेल तर आपल्यासाठी MST CET 2024 इथे रिलीज झालेले आहे। आपण स्क्रीनवर बघू शकता, याद्वारे आपण BTech, B फार्म, फार्म D त्यानंतर कृषी पदवी या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाची सामायिक परीक्षा देऊ शकता। ठीक आहे, तर मित्रांनो, यानंतर महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बघणार आहोत की डॉक्युमेंट जे काही MST CET 2024 साठी लागणार आहे त्यानुसार आपण इथे स्क्रीनवर बघू शकता। ओपन कॅटेगरी, EWS कॅटेगरी, SC ST कॅटेगरी किंवा आपली OBC, VJNT, SBC जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत याची एक लिस्ट आपण इथे बघू शकता स्क्रीनवर। जर ओपन कॅटेगरीतून असाल तर 10वीचं मार्कशीट, 12वी जर आपण अपेअर असाल तर आपल्याला फक्त अपेअर दाखवावं लागणार आहे। शक्यतो आपला फोटो जो आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे आणि त्याचबरोबर आपला आयडेंटिटी कार्ड जसं की आपला आधार कार्ड, पॅन कार्ड आपल्याकडे असणे आवश्यक आहे। जर आपण EWS मधून जर अप्लाय करू इच्छित असाल तर आपल्याकडे EWSचं सर्टिफिकेट सध्याला अपलोडिंगला विचारत नाही, पण हे EWS सर्टिफिकेट काढल्यानंतर कृपया आपण अप्लाय करावे। बाकीचे डॉक्युमेंट्स आपल्याला ओपन कॅटेगरीप्रमाणेच लागणार आहे। ठीक आहे, जर आपण SC ST कॅटेगरीतून अप्लाय करत असाल तर या ठिकाणी आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, आपलं व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट, जर आपल्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटीची अप्लाय केल्याची रिसिप्ट, त्याबरोबर आपलं 10वी 12वीचं मार्कशीट्स वगैरे जे काय असेल, व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो आणि आयडेंटिटी कार्ड जसं आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड हे विचारणार आहे। ठीक आहे, जर आपण OBC, VJNT, SBC मधून असाल तर आपल्यासाठी सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी किंवा व्हॅलिडिटीची अप्लाइड केल्याची रिसिप्ट, त्यानंतर आपलं नॉन क्रिमिनल अपडेटेड असलं पाहिजे, त्यानंतर आपल्याकडे 10वी 12वी आपला अपेअर असेल तरी चालेल आणि पास असलं तर त्याचे मार्कशीट लागणार आहे। त्याबरोबर आपला व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो, आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड याप्रमाणे आपल्याला लागणार आहे। EWS किंवा नॉन क्रिमिनल सध्याला इथे अपलोडिंगला फॉर्ममध्ये विचारत नाही, पण हे काढल्यानंतरच आपण अप्लाय केल्यास आपल्यासाठी सोयीस्कर राहणार आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जर तुम्ही या माहितीला पोहोचवलं तर त्यांना कोणते डॉक्युमेंट पाहिजे आहेत हे त्यांना माहिती होईल। ठीक आहे, याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य आणि अचूक माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।